नमस्कार, माधवीज प्लेटरमध्ये मी माधवी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे। आज अगदी सिंपल डाळ भातची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे की मी कोणत्या पद्धतीने बनवते। बरेच दिवस झालं कोणती रेसिपी मला अपलोड करायला झालं नाही, कारण मुलींची तब्येत थोडी ठीक नव्हती, त्यामुळं रेसिपी ऑइली वगैरे काही बनवू शकत नव्हते। मला तर श्रावण सोमवारची दुसरी थाळी, रक्षाबंधनची थाळी बनवायची होती, पण घरामध्ये तसं ऑइली फूड वगैरे बनवू शकत नव्हते आणि बनवलं तरी खाणार कोण असं देखील झालेलं होतं। मग म्हणलं आज डाळ भाताचीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी। इथं लसूण आणि जिरी मी थोडंसं ठेचून घेतलेलं आहे आणि जी डाळ आपण धुवून भिजत घालत ठेवलेली होती ती डाळ मी कुकरमध्ये टाकलेली आहे। कढीपत्ता आणि ठेचून घेतलेलं लसूण आणि जिरी टाकली, लाल तिखट आणि हळद टाकलेलं आहे, टोमॅटो चिरून घेतलेला टाकत आहे आणि अगदी थोडीशी चिंच मी यामध्ये टाकत आहे आणि 1.5 ते 2 वाटी पाणी टाकून थोडंसं तेल टाकलेलं आहे मी वरून आणि कुकरचं टोपण लावून याच्या मंद गॅसवरती आपण 2 शिट्ट्या करून घेणार आहोत। ही रेसिपी अगदी बेसिक डाळ भाताची आहे असं म्हणायला पण काही हरकत नाही। मग तुम्ही जर का अगदी प्रिपेअर असाल, स्वयंपाक करण्यामध्ये एकदम प्रॉप असाल, तर म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ स्किप केला तरी चालेल। तांदूळ मी भिजत घालत ठेवलेले होते 1.5 वाटी तांदळासाठी 3 वाटी पाणी टाकलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे आणि मीठ टाकल्यानंतर लक्षात ठेवून चमचा फिरवा, नाहीतर एकाच ठिकाणी ते मीठ राहतं। याच्या देखील मंद गॅसवरती आपण 2 शिट्ट्या करून घेणार आहोत। इथं आपली डाळ देखील शिजून तयार झालेली होती। मुलं आजारी असल्यानंतर नाही काही म्हणजे काहीतरी हलकं फुलकंच त्यांना द्यायचं असतं खाण्यासाठी, नाही का, मग तेच मी तुमच्यासोबत इथे शेअर करत होते। तेल गरम करून जिरी मोहरीची फोडणी करणार आहे। इथं थोडंसं लसूण ठेचून घेऊन टाकते, कढीपत्ता आणि लाल सुकी मिरची थोडीशी टाकून घेते आणि म्हणजे काही करण्यासाठी मूड देखील येत नाही जर का असं घरामध्ये कोणी आजारी वगैरे असेल तरी। पण आता इथून पुढं सगळ्या आपल्या रेसिपीज ना अगदी कंटिन्यूज येतील। ती तयार करून घेतलेली फोडणी याच्यावरती टाकलेली आहे मी। अगदी खमंग अशी फोडणी बसते आणि लगेच वरून एक प्लेट झाकून ठेवायची, म्हणजे छान फोडणीचा फ्लेवर उतरतो। अगदी साधी सिंपल डाळ भाताची रेसिपी अगदी झटकीपट 2 मिनिटांमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। ही प्लेट फक्त सर्विंगसाठी दाखवत होते म्हणून याच्यावरती तूप, पापड वगैरे मी ठेवलेले होते, नाही तर म्हणजे तब्येत बरी नसल्यामुळे पापड, तूप वगैरे सगळं अवॉइड होतं। हे फक्त दाखवण्यासाठी म्हणून मग मी तसं पण छान वाटत नाही ना, म्हणून थोडंसं याला तूप वगैरे टाकले। भेटूया मग पुन्हा एकदा अशाच छोट्याशा रेसिपीसोबत, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा।